अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते। तर भक्त हो, उद्या सर्वपित्री अमावस्या आहे, म्हणजे सर्वात मोठी अमावस्या आणि उद्या डबल योग आहे, म्हणजेच उद्या शनिवार आहे। शनेश्वरी अमावस्यासुद्धा म्हटलं जातं। तर भक्तांनो, ज्यांच्या मागे साडेसाती लागलेली आहे, ज्यांची कुठलीच कामे होत नाहीत, ते खूप जण शनिवार उपवास करतात, त्यासोबत मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात, त्यासोबतच बरेचसे जण मारुतीला या दिवशी नारळ फोडतात। ही सर्व कामे केली जातात। पण जर शनेश्वरी अमावस्या आणि सर्वपित्री अमावस्या हे दोनही एकाच दिवशी आलेले आहेत, म्हणजेच उद्याची अमावस्या सर्वात मोठी आहे। या दिवशी तुम्हाला तुमच्या पितरांसाठी काही सेवा करायच्या आहेत। तुम्हाला एक 15 दिवस आपल्याला सेवेसाठी होते। 15 दिवसात आपल्याला वेगवेगळ्या सेवा करायच्या होत्या, त्यावरती सविस्तर माहिती दिली होती। पण आता प्रत्येकालाच शक्य नाही आहे सेवा करणं। त्यासोबतच ज्या महिला आहेत त्या सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात, पण मध्यंतरी लगेचच त्यांना नवरात्रीची साफसफाई करायची असते, नवरात्रीची तयारी करायची असते, त्यामुळे पितरांची सेवा पाहिजे तशी झालेली नसेल तर काहीच हरकत नाही। तुम्ही उद्याच्या सर्वपित्री अमावस्येला 1-2 तास वेळ काढून ज्या काही सेवा इथे सांगितल्या जातील त्या सेवा करा। एक वर्षभर तुम्हाला जी काही कामे करताल त्या कामामध्ये तुम्हाला यश येईल। तुमचे पित्र जे आहेत ना, ते खरंच तुमच्यावरती खूप खुश होतील। अशा इथे आपण सेवा बघणार आहोत। पण तुम्हाला ह्या उद्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे। पुन्हा तुम्ही पितरांसाठी कितीही काहीही करत राहिलात ना, तरी त्याचं तुम्हाला 50% फळ मिळेल। पण उद्याच्या अमावस्येला जे जे उपाय कराल त्याचं तुम्हाला 99% फळ मिळेल। कारण आपले पित्र जे आहेत, आपले पूर्वज, ते पंधरवाडा जो असतो आत्ताचा, तर ते आपल्याकडे आलेले असतात, ते आपल्या आसपास असतात आणि उद्या अमावस्या संपता क्षणी ते पुन्हा स्वर्गी जात असतात। आणि मग आत्ता इथे आहेत आपल्यासोबत, तर ते उद्याच्या दिवसात जास्तीत जास्त सेवा बघणार, कोण कुठली सेवा करत आहे। तर सर्वांनी हा स्वामी संदेश ऐकत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका। तर भक्त हो, आज रात्रीच अमावस्या लागणार आहे, म्हणजेच उद्या दिवसभर अमावस्या आहे। सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला एक काम करायचं आहे जे 5 मिनिटांचं आहे आणि कमीत कमी उद्याच्या दिवशी तरी हे करा। तुम्हाला पंचमहायज्ञ करायचा आहे। तुम्हाला एक कागद घ्यायचा, सकाळी गॅस पेटवण्याच्या आधीच त्या कागदाला 1 थेंब तुम्हाला तूप लावायचं आहे। 1 चमचा नसेल शक्य तर 1 थेंब लावा, तो कागद गॅसवरती पेटवा आणि स्वाहा म्हणून आपला जो किचन ओटा असतो, किचन प्लॅटफॉर्म, त्यावरती रिकाम्या जागी म्हणजे स्वच्छ जागेवर ठेवा। हे झालं तुमचं पहिलं यज्ञ। लगेचच थोडीशी साखर घ्यायची आणि आपल्या भिंतीच्या कडेला जिथे कुठे मुंग्या निघत असतील, जिथे आपला मोकळा पेस आहे, तिथे थोडीशी साखर ठेवून द्या मुंग्यांच्या नावाने। आणि जेव्हा स्वयंपाक होईल तेव्हा स्वयंपाकातील जी पहिली चपाती आहे ना, ती चपाती तुम्ही गाईला चारा। त्यासोबतच तुम्हाला कावळ्यासाठी सुद्धा 1 घास तुमच्या छतावर किंवा मग कंपाऊंडच्या बाहेर वगैरे ठेवायचा आहे। त्यासोबतच जे कुणी उद्या येईल त्यांना कमीत कमी चहा पाजण्याचा प्रयत्न करा, एखाद्या लहान मुलाला चॉकलेट द्या। या पद्धतीने तुम्हाला उद्या पंचमहायज्ञ करायचा आहे। हे सर्व तुम्ही तुमच्या पितरांच्या सद्गतीसाठी करत आहात, त्यांना मोक्ष मिळावा म्हणून करत आहात। ही स्वामी महाराजांना आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची। त्यानंतर तुम्हाला बरोबर दुपारी 12 वाजता एक खूप प्रभावी अशी सेवा करायची आहे। जे ही सेवा करतील ना, त्यांना लगेचच 99% अनुभव येईल। तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे, म्हणजेच जी तुम्ही सकाळी स्वयंपाक करताल त्या स्वयंपाकातून आधी आपण खाण्याच्या 1 पोळी तुम्हाला बाजूला काढून घ्यायची। तर 1 वाटीभरच तुम्हाला भात तयार करायचा आहे, जास्तीचा करू नका। जो शिल्लक राहील तो सुद्धा तुम्हाला त्याच नैवेद्यावरती घालून घ्यायचा आहे। त्यावरती थोडंसं तूप घालायचं 1 चमचाभर, 5-7 तुम्हाला काळे तिळाचे दाणे घालायचे आहेत आणि दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे। ही सर्व सेवा तुम्हाला तुमच्या घरात बसून करायची आहे, कारण टेरेसवरती वगैरे जर तुम्ही केलं तर मग आपल्या इतर आजूबाजूला पाहणारे लोकांना काही वेगळं वाटायला नको। म्हणून आपल्या घरामध्येच देवघराच्या समोर बसा किंवा एखाद्या वेगळ्या रूममध्ये बसा आणि दक्षिणेकडे तोंड करा। नंतर तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे पितरांच्या सद्गतीसाठी एका प्रभावी मंत्राचा। तर मंत्रसुद्धा लक्ष देऊन ऐका।
मध्वा सोमस्य धिना मदाय प्रयत्नो होता विवासते वाम बहिष्मतीरतिविश्रिता गिरिशा यातना सत्योपवाजः. हा मंत्र मी तुम्हाला इथे सुद्धा देत आहे आणि हा मंत्र तुम्हाला उद्या 1 माळ म्हणायचा आहे. आता 1 माळ मंत्र तुम्ही म्हणत आला आणि शेवटीचा जो माळेतील मणी आहे तो म्हणून तुम्हाला ती माळ त्या नैवेद्याला स्पर्श करायची आहे आणि नंतरच मग हा नैवेद्य तुम्हाला टेरेसवरती नेऊन ठेवायचा आहे. आणि म्हणजे कावळा किंवा इतर कुठल्याही पक्ष्यांनी जरी थोडंसं खाल्लं ना तरीसुद्धा तुमच्या पितरांना ते पोहोच झालं असं समजायचं. हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला दुपारी 1 ते 2च्या दरम्यान अजून एक उपाय करायचा आहे. एका ग्लासामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये 1 चमचाभर काळे तीळ घाला आणि दक्षिणेकडे तोंड करा व तुमच्या जे पूर्वज आहे, जे पितर आहेत, जर महिला करत असतील तर त्यांनी सासर आणि माहेरच्या दोनही पितरांचा इथे उल्लेख करा. जर पुरुष हा उपाय करत असतील ना तर त्यांनी फक्त त्यांच्याच पूर्वजांचा इथे उल्लेख करायचा आहे. कारण महिलांना दोनहीकडचा पितृदोष असतो, सासरचा आणि माहेरचा सुद्धा असतो, म्हणून महिलांनी जास्तीत जास्त पितरांच्या सेवा करायला पाहिजेत. तर तुम्हाला इथे सूर्याला हे जल अर्पण करायचं आहे आणि इथे तुम्हाला सूर्याला सुद्धा प्रार्थना करायची आहे. तुमचे जे पूर्वज आहेत, आपले पितर आपल्या आसपास असतात व ही सेवा करत असताना ते पाहत असतात. आपल्याला इथे एक मंत्र म्हणायचा असतो, त्यामुळेच या सेवेचं फळ मिळत असतं. तर तुम्हाला ग्लासमधून पाणी दक्षिणेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हे करत असताना मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री सर्व पितृदेवताभ्यो नमो नमः. हा मंत्र पितरांचा आहे, त्यामुळे आपल्याला जे दोष लागलेले असतात ते दोषामधून आपल्याला मुक्ती मिळते. आपले पितर खुश होतात आणि जर पितर खुश झाले ना तरच मग आपली कामे होतात. भले तुम्ही देवपूजा करता, देवांची कृपा आहे, गुरूंची कृपा आहे, पण देव जरी कोपला तरी गुरु तारतात. पण जर आपले पितर जर आपल्यावर कोपले तर आपल्या गुरुला सुद्धा लवकरात लवकर आपले चांगले दिवस आणता येत नाही. त्यामुळे आपल्या पितरांची सेवा करायलाच पाहिजे आणि उद्याची ही संधी सोडू नका. आता यानंतर सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाची एक सेवा करायची आहे. तर ही सेवा तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही वेळी करता येते. त्यासाठी उद्या नक्की करा, दिवसभर अमावस्या आहे. 1 तांब्याभर पाणी घ्यायचे, त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा दूध घालायचे, त्यानंतर 1 चमचा काळे तीळ घालून हे पाणी तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पाणी तुम्हाला सकाळी सूर्योदय व उद्या सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालायचं आहे. हे पाणी पिंपळाला घालायचं. त्यानंतर तुम्हाला 7 किंवा 7च्या पटीत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. म्हणजेच 7 घाला, 14 घाला, 21 घाला. 7च्या पाड्यामधील ज्या काही पुढे संख्या येतील त्या पद्धतीने वेळ असेल तशा प्रदक्षिणा घाला किंवा मग 7च घाला. प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला तुमचे जे गेलेले पूर्वज आहेत, म्हणजेच बघा कोणाची आई वडील, कारण खूप कमी वयात बऱ्याच जणांचे आई वडील जातात. खरंच असं तर नाही व्हायला पाहिजे, पण आता आपण तरी काय करणार, प्रारब्ध आहे शेवटी. आजी आजोबा पणजोबा पणजी या सर्वांची आपल्याला नावे घ्यायची आहेत. कोणाचे भाऊ बहीण असतील किंवा मग तुमचे मामा मामी हे सुद्धा तुम्ही यांचे नावे घ्या. आईचे आईवडील यांचे नावे घ्या. त्यासोबतच तुमचे जे चुलते असतील, आत्या असतील यांची नावे घ्या. तर तुम्हाला जे पित्र जिवंत असताना जास्त त्रास द्यायची त्यांचीसुद्धा इथे नावे घ्या आणि त्यांनी त्रास दिलेला इथे आठवायचा नाही. त्यांच्या सद्गतीसाठी आपण सेवा करतोय, त्यांना छान विनंती करायची. कारण एकदा माणूस गेला ना की मग तो एक पितर म्हणून येतो, तो आपल्याला त्रास द्यायला येत नाही. पण त्याचे काही इच्छा असतात, त्या पूर्ण नाही झाल्या तर मग तो त्रास देतो. त्याची सेवा केली, तो भलेही खाली असताना आपला दुश्मन होता किंवा आपल्याला खूप त्रास देत होता, पण तो नंतर नाही देत. त्याची फक्त सेवा करायची. आणि याआधीसुद्धा मी सांगितलं होतं की पितृपक्षात आपले जे पूर्वज आहे, ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, त्यांची कुठलीही नाव गोष्ट काढायची नाही, त्यांना नाव ठेवायचं नाही.
या पद्धतीने उद्या ही पिंपळाची सेवा अवश्य करा. संध्याकाळी उद्या पिंपळाला दिवा लावायला विसरू नका, कारण उद्या संध्याकाळीच सर्व पित्र एकत्र जमलेले असतात पिंपळाच्या झाडावरती. भगवान विष्णू असतात मधोमध बसलेले आणि सर्व पित्र त्यांना सर्व काही हकीकत सांगत असतात. कुठे कशी सेवा झाली, जे काही माझ्या पिढीतील आहे त्यांनी माझ्यासाठी हे केलं ते केलं, हे सर्व सेवा ऐकून घेत असतात भगवान विष्णू. आणि त्या पद्धतीने प्रत्येक जो आपला पूर्वज आहे, जे पितर आहेत, त्यांना त्या पद्धतीने ते मोक्ष प्राप्त करून देतात. आणि मग आपल्या पितरांची छान सेवा झाली तर उद्याच रात्री याचा निकाल लागतो आणि आपला त्रास उद्यापासूनच कमी होतो, कारण हे सर्व भगवान विष्णू करत असतात. आणि म्हणून उद्या पिंपळाची सुद्धा सेवा करायला विसरू नका. पिंपळाला दिवा लावा. तर उद्या तुम्हाला कणकेचा दिवा लावायचा आहे. थोडीशी कणिक भिजून घ्यायची, जे स्वयंपाक करत आहोत त्याच्यातली घ्यायची नाही. दिव्यासाठी सेपरेट तुम्हाला एक दिवा होईल एवढी कणिक भिजवायची आहे. आणि त्या कणकेचा तुम्हाला दिवा करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. वळी वात करून घ्यायची आहे, फुलवात घालायची नाही. आणि हा दिवा तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली ठेवायचा आहे आणि दिवा लावून घ्यायचा. नंतर तुमच्या पितरांना सद्गती मिळावी, मोक्ष प्राप्त व्हावा, यासाठी तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आणि हा उपाय तुम्ही यापुढे 6 महिन्यापर्यंत नक्की करू शकता. जर असं केलं तर तुम्हाला खरंच चांगले अनुभव येतील. फक्त रविवारच्या दिवशी हा उपाय करता येणार नाही. आणि जे काही तुम्हाला दोष लागलेत, तुमच्या मागे जी काही इडापिडा लागलेली आहे, ज्या काही अडचणी आहेत, या सर्व तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून, सर्व त्या पिंपळ वृक्षाच्या खाली बसून सांगायच्या आहेत. तिथे तुमचे पित्रही ऐकणार आहेत, म्हणजे पूर्वज, आणि भगवान विष्णूसुद्धा ऐकणार आहेत. आणि निश्चित तुम्हाला या सेवेचा खरंच खूप छान अनुभव येईल. त्यासाठी उद्या अवश्य हा कणकेचा दिवा पिंपळ वृक्षाखाली लावा. या सर्व सेवा जरी तुम्ही उद्या केल्या ना तरी खूप झाल्या. आणि सर्वात महत्त्वाची, तुम्हाला उद्या अजून एक सेवा करायची आहे. दिवसभरात कधीही करा. एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची करायची आहे. हा मंत्र आहे भगवान विष्णूंचा, कारण उद्या भगवान विष्णूंची सुद्धा सेवा झाली की मग आपल्या पितरांना 100% मोक्ष मिळतो आणि आपली सर्व कामे मार्गी लागतात. तर स्वामी भक्त हो, आजच्या स्वामी संदेशामध्ये उद्या सर्व पितरी अमावस्येला जे काही उपाय करता येतील त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. आजचा स्वामी संदेश जर मनापासून आवडला असेल तर प्रत्येकाने लाईक करा, निःशुल्क आहे. आणि हा संदेश जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामी संदेश पाहायला ऐकायला मिळतील व तुमच्यावरती स्वामींची अखंड कृपा होईल. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.